नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता जीवाचा वाढदिवस असतो. त्याचमुळे काव्य आता त्याच्या रूममध्ये त्याला भेटायला येते. काव्य म्हणते की काय नंदिनी जीवा देशमुख बड्डे बॉय, आता मी उद्या तुला असं सरप्राईज देईल ना की तुला आयुष्यात लक्षात राहील. त्यावर आता जीवा घाबरतच म्हणतो की काव्य तू नक्की काय करणार आहेस. त्यावर काव्य म्हणते की मी उद्या संपूर्ण कुटुंबाला सांगेल की आपलं एकमेकांवर प्रेम आहे. आता खूप झालं, मला हे खोट्या नवरा बायकोचं नातं अजून करता येणार नाही. तर मित्रांनो, असं बोलत आता काव्या जीवाच्या रूममधून निघून जाते. तर मात्र इकडे जीवाला आता खूपच टेन्शन आलेलं असतं. तर आता बाहेर नंदिनी काव्याला भेटते आणि ती विचारू लागते की तू जीवाला सरप्राईजबद्दल तर सांगितलं नाहीस ना. त्यावर काव्या आता नंदिनीला म्हणते की नाही गं ताई, मी त्याला सरप्राईजबद्दल काहीच सांगितलं नाही. उलट आता उद्या संपूर्ण कुटुंबालाच मोठं सरप्राईज मिळणार आहे. तर मित्रांनो, आता जीवाच्या वाढदिवशी काव्य आता मोठा तमाशा करणार आहे. म्हणजेच ती आता त्या दोघांचंही प्रेम सगळ्यांना सांगेल का? आणि जरी काव्याने जीवाबद्दलचं प्रेम सगळ्यांना सांगितलं तर जीवाचं काय होईल हे पाहणं खूपच रंजक ठरेल. एकत्र आलेली नाती पुन्हा विस्कळतील का? आता हे मालिकेचं पुढील रंजक वळण असणार आहे. खरं तर जीवा हा त्याचा भूतकाळ विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण मात्र काव्य आता त्याला अडवत आहे. जीवाने ज्या प्रकारे नंदिनीला बायको म्हणून स्वीकारले, तर आता काव्यानेही पाठचा नवरा म्हणून स्वीकारलं पाहिजे का? कमेंट करा.